ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी सामान्य शिवसैनिकांनी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करत दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या अनुषंगानं साकडं घातलंय। ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणसांकडे कोणी डोळे वर करून पाहणार नाही, तसंच पालिकेवर देखील भगवा फडकेल असा विश्वास या सामान्य शिवसैनिकांनी व्यक्त केलेला आहे। या शिवसैनिकांसोबत आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी संवाद साधला, आपण पाहूया। मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा होती। मात्र काल आपण जर बघितलं तर दोन्ही बंधूंनी याबद्दल एकमेकांना साथ घातलेली आहे। मात्र अटी शर्ती सुद्धा आहेत। सामान्य शिवसैनिकांच्या मनात काय हे जाणून घेणार आहोत आपण। याच ठिकाणी आपण बघितलं तर माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना सध्या अभिवादन करून दोन्ही बंधू एकत्र यावे अशा प्रकारचे साथ मीनाताई ठाकरे यांना घातलेले आहे। त्या शिवसैनिकांसोबत आपण थेट संवाद साधू। काय सांगाल, एकूण या ठिकाणी आलात, माँसाहेबांना तुम्ही पुष्पहार अर्पण केलेला आहे। काल सुद्धा चर्चा रंगल्या होत्या। आता दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येतात अशी चर्चा आहे। तुमची नक्की भावना काय सामान्य शिवसैनिक म्हणून? आम्ही पक्षाचे बांधील आहोत, पण दोन ठाकरे बंधू जर एकत्र येत असतील तर ती एक आनंदाची बाब आहे मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी। दोघांनी सांगताना एकच सांगितलं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही आमच्यातले काही हेवेदावे मतभेद छोटे मोठे असतील ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी हे खूप छोटे आहेत आणि ते बाजूला ठेवावेत आणि ठेवतायत ते दोघंही। तर त्याच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, आमचीच नाही, आमच्यासाठीच नाही तर प्रत्येक मराठी माणूस आणि मुंबईकर आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांसाठी ही आनंदाची बाब आहे। भविष्यात महाराष्ट्राचं मध्ये तर आवाज बुलंद राहीलच, पण हा देशात सुद्धा एक ठाकरे ब्रँड हा जो आहे तो देशामध्ये सुद्धा जाईल आणि कोणत्याही मराठी माणसाकडे किंवा महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही। जो आज भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्राकडे एक वाकड्या नजरेने बघण्याचं गोष्ट होत आहे। महाराष्ट्रातले उद्योगधंद्याच्या बाबतीत बघा किंवा एक दुजाभाव केला जातो महाराष्ट्राला नेहमी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये। तर हे जर बंधू एकत्र आले तर ह्याच्यातनं एकच निष्पन्न होणार आहे की मराठी माणूस किंवा मुंबई किंवा महाराष्ट्राचं महत्त्व वाढणार आहे आणि ह्या महत्त्व वाढवण्यासाठी ह्या दोन्ही भावांनी एकत्र येणं गरजेचं असं मला एक शिवसैनिक म्हणून वाटतं। प्रत्येक मराठी माणसाला याचा अभिमान आहे की हे दोन ठाकरे ब्रँड आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड हाच चालला पाहिजे, बाकी कोणाची ताकद चालणार नाही। जसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी नुसतं एक बोट उगारलं तर अख्खी मुंबई महाराष्ट्र जसा थांबला जायचा, तशा दोन भावांमध्ये ती ताकद आहे आणि आम्हालाही सर्वसामान्य शिवसैनिकांना मनसैनिकांना हेच वाटतं की हे दोघं लवकरात लवकर जवळ यावं। कॅमेरा पर्सन लालचंद यादव सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जाते। महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी युतीसाठी उद्धव ठाकरेंना टाळी देण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे। त्याला उद्धव ठाकरेंनीही सशर्त प्रतिटाळी दिल्याचं दिसतंय। महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी अनेक वर्षांपासून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची भावना असल्याचं समोर येत आहे। काही मुंबईकरांचं या संदर्भातलं नेमकं काय म्हणणं आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी जाणून घेतलं, आपण पाहूया। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिलेले आहेत आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हीच चर्चा आहे की ठाकरे बंधू एकत्रित येणार का। मात्र ह्यावरती सर्वसामान्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया। मी मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे आणि इथे असलेल्या सर्वसामान्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांच्याशी आपण बातचीत करूया। काय सांगाल? खरं तर एकच चर्चा आहे, कालपासून आपण पाहतोय की राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचे संकेत दिलेले आहेत। आमचे वाद जे आहेत ते खूप शिल्लक आहेत, महाराष्ट्र खूप मोठा आहे। काय वाटतं ह्यावरती तुम्ही सर्वसामान्य म्हणून कसं पाहता? आम्हाला वाटतं की ते दोन्ही बंधू एकत्र आले तर करतील महाराष्ट्रासाठी काहीतरी आणि करावं, आणि त्याच्यासाठी त्यांनी एकत्र आलं ना तर फार बरं होईल। त्यांच्या आतले काय ते वाद ते बघून घेतील, पण त्यांनी जनकल्याणाचं काम मात्र नक्कीच करावं, महाराष्ट्राचं भलं करावं। मराठी माणूस त्यांच्या त्या कृतीची वाट बघतोय। बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते असं आपण म्हणतो की दोन नद्या जाऊन समुद्राला मिळतात, तसंच ह्या दोन भावांच्या एक नद्या आहेत आणि त्या समुद्राला मिळतील आणि मराठीला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवतील अशी अपेक्षा आहे। सर्वसामान्यांना देखील या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्रित येतील अशीच अपेक्षा आहे आणि निश्चितच या बाबतीचं म्हणजेच नवीन युतीचं स्वागत देखील सर्वसामान्य करतील अशीच या ठिकाणी सर्वसामान्यांची प्रतिक्रिया जी आहे ती पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।